हॅलो फ्रेंड्स, सखी सहेली किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण रेस्टॉरंट स्टाईल किंवा धाबा स्टाईल काजू करी रेसिपी बघणार आहोत। आज माझ्या मुलीची खूप इच्छा होती काजू करी खाण्याची, तर मी बनवत आहे। त्यासाठी लागणारा आहे आपल्याला हा कांदा आहे, मी बारीक कापून घेतलेला आहे। हा कांदा आपल्याला एका पात्रात मी पाणी गरम करायला ठेवलेला आहे, पाणी उकळत आहे। हा कांदा आपल्याला उकळून घ्यायचा आहे। त्यात घालते थोडेसे काजू, यात छान उकळी काढून घेऊ। कांदा छान शिजवून घेऊया पाण्यामध्ये। आपण कांदा आणि काजू घातलेले याच्यात गरम करायसाठी 2 लाल मिरच्या घालते आहे। हे बघा, काजू आणि कांदा आणि मिरची छान शिजलेलं आहे आपला। आता हे काढून घेऊया आणि थंड करूया। ग्रेव्हीसाठी आपण कांदा आणि काजू गरम केलेले होते, ते पूर्ण उकळून घेतलेले होते, थंड करायसाठी ठेवलेले आहे। आता एक कढई तापत ठेवली आहे, त्यात घालते थोडं तूप। आपल्याला जे काजू आहे ना ते फ्राय करून घ्यायचे आहे। थोडं तूप घालते, तूप गरम झालेले आहे। थोडेसे काजू तर शालो फ्राय करून घ्या, कढई फ्राय केलं तरीही चालेल। हे बघा, आता आपले काजू फ्राय झालेले आहे, याला काढून घेते। बघा, आपण कांदा आणि काजू हे जे आपण उकळून घेतलेले आहे ना, हे बारीक करून घेते। मिक्सर भांड्यात टाकते आणि याला बारीक करून घेऊया। याची छान बारीक पेस्ट बनवून घेऊया आपण। मी कढईत तूप तापत ठेवलेलं आहे, त्यात घालते हे एक तेजपत्ता, हे दालचिनीचे 2 तुकडे आणि 2 हिरवे विलायची। त्यात घालते हा बारीक कट केलेला कांदा। हा बघा, छान आपला कांदा होत आहे। आम्ही ह्या तुपात फ्राय केलेला आहे। तुमच्याकडे जर तुपात नसेल का तुम्ही तेलात केला तरीही चालेल। मी भाजीसाठी तूप वापरत आहे पूर्ण। कांदा छान होत आलेला आहे आपला। नंतर ते टोमॅटो बारीक कापूया। थोडी हिरवी मिरची घालते, 2 मिरच्या हिरव्या कट केलेल्या, आणि थोडंसं मीठ घालते याच्यात। त्यामुळे टोमॅटो जरा लवकर होऊन येईल। थोडंसं मीठ छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। काय होतं ना, बऱ्याच वेळा रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जातो, काजू करी सगळ्याच्याच आवडीची भाजी असते, पण ती घरगुती अगदी कमी साहित्यात बनणारी भाजी आहे आणि खूप लवकर बनते। असं वाटतं की खूप अवघड असेल, पण बनवायला खूप सोपी भाजी आहे। आणि जास्त वेळही लागत नाही आणि सामानही कमी लागतं। थोडंसं घालते यात पाणी, कारण की टोमॅटो आहे ना लवकर शिजले। तर झाकण ठेवते। टोमॅटो आणि कांदा होत आले, घालते मी अद्रक आणि लसूण पेस्ट घेऊन बनवून घेतली होती, ती घालते आहे। इथं कच्चेपणा जायपर्यंत त्याला भाजायचं आहे आपल्याला। लसणाला जो कच्चा फ्लेवर आहे ना तो निघून गेला पाहिजे। कांदा लसूण टोमॅटो झालेला आहे आपल्यात। घालते थोडीशी मी लाल तिखट, तुमच्या चवीनुसार तुम्हाला तिखट किती हवं आहे ते। हळद, मीठ थोडंसं, मीठ पहिलं घातलेलंच आहे मी। थोडंसं गरम मसाला, तुम्ही किचन किंग मसाला वापरू शकता किंवा गरम मसाला तुमच्याकडे असेल तर तेही वापरू शकता। थोडंसं घालायचं आहे तो। छान याला भाजून घेऊया। यात घालते थोडंसं पाणी मसाला भाजण्यापुरतं। बघा, आपले मसाले छान भाजून झालेले आहे। आता हे आपण कांदा आणि काजू ह्याची जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती घालते याच्यात। छान मिक्स करून घेऊया याला। हे बघा, यात घालते थोडी कोथिंबीर, कसुरी मेथी घालते। कसुरी मेथीनं फ्लेवर खूप छान येतो याचा। आणि आपण जे तेजपान वगैरे विलायची घातलेले, तुम्हाला जर ते नसेल तर त्या टायमाला तुम्ही काढून भाजून करू शकता, तर याचा फ्लेवर झालेला आहे। थोडी घालते फ्रेश क्रीम। या भाजीचा जो रिचनेस पण आहे ना तो या फ्रेश क्रीममुळेच येतो। तुम्हाला थोडेसे फ्राय करून ठेवलेले काजू, थोडं घालते पाणी। ही खूप पातळ नाही भाजी पाहिजे, ही थोडीशी दाटसरच राहते। थोडंसं पाणी मिक्स करते। आणि तुमच्या घरात जर फ्रेश क्रीम अवेलेबल नसेल ना तर साई तर थोडंसं दूध टाकून फेटून घ्यायची आहे आणि ती घालायची आहे। आपली भाजी होत आलेली आहे, बघूया थोडं। हे बघा, भाजी शिजलेली आहे आपली पूर्ण। गॅस बंद करते।
हे बघा तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल काजू करी. खूप कमी साहित्यात बनणारी भाजी आहे. एक वेळ नक्की ट्राय करून बघा. खूप लवकरही बनणारी आहे, काहीच अशी अवघडही जात नाही बनवायला. कमी साहित्यात बनणारी भाजी आहे. एक वेळ नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब करा.